वांझोटी. लेखक सर्वेश एकनाथ नाईक. डॉक्टर रवी यांना नुकताच वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल एक मोठा सन्मान दिला गेला होता. भव्य सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते 2 दिवसांनी आपल्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये परतले. क्लिनिकच्या पूर्ण स्टाफने मोठ्या उत्साहाने तो सोहळा टीव्हीवर पाहिला होता. डॉक्टर येताच सगळे आनंदाने त्यांचे पुष्पगुच्छ वगैरे देऊन अभिनंदन करू लागले. पण डॉक्टर मात्र निर्भाव चेहऱ्याने काहीही न बोलता थेट आपल्या कॅबिनमध्ये गेले. कॅबिनमध्ये जाऊन त्यांनी रिसेप्शनिस्टला फोन लावला. बाहेर काय चालले आहे मेघना? काम सोडून टाइमपास कशाला करत आहात? काही काम नाही का? असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. तेवढ्यात त्याचा ड्रायव्हर हार, तुरे आणि ट्रॉफी घेऊन आत आला. हे सगळे इथे कशाला आणले आहे? डॉक्टरांनी चिडत विचारले. डॉक्टरांच्या अशा वागण्याने ड्रायव्हर जरा गोंधळला. साहेब, घरी ठेवायचे म्हटले होते, पण इथे ठेवले तर रोज तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आणि त्याने तुम्हाला अजून कामाची प्रेरणा मिळेल. बुलशिट. मला माझ्या डोळ्यासमोर हे असले अडथळे नकोत. हे बघ, हे सन्मान, अवॉर्ड्स, गौरव वगैरे सगळ्या फालतू गोष्टी असतात. मेघनाला सांग, ही दाखवेल यांची जागा. डॉक्टरांचा आवाज जास्त चढला. पण साहेब, केवढे कौतुक होते तुमचे. लोक पाया पडतात तुम्हाला. ड्रायव्हर जरा ढाळस करून म्हणाला. ओ प्लीज, जस्ट शट अप. तुला एकदाच सांगितलेले कळत नाही का? मला या गोष्टीत अजिबात रस नाही. डॉक्टरांचा पारा चढत होता. पण साहेब, एवढा मोठा राज्यस्तरीय सन्मान आणि तुम्ही? ड्रायव्हरने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. आता मात्र डॉक्टरांचा संयम सुटला. तुला माझी भाषा समजते की नाही? गेट आउट. हे ऐकताच ड्रायव्हर मान खाली घालून बाहेर पडला. त्याच्या मनात मात्र एक प्रश्न थैमान घालत होता. साहेब आज एवढे का चिडले आहेत? नक्की काय झाले आहे तेच कळत नाही. डॉक्टर रवी आपल्या खुर्चीला डोके टेकून डोळे बंद करून काहीतरी विचार करत होते. तेवढ्यात एक माणूस आत आला. त्याने सरळ येऊन डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर, खूप खूप अभिनंदन. तुम्ही आम्हाला जीवदान दिले. नाही नाही, तुम्ही फक्त डॉक्टर नाही, तुम्ही देव आहात. साक्षात देव माणूसच. त्या माणसाचे डोळे अश्रूंनी भरले होते. डॉक्टर क्षणभर दचकले. अरे, काय करत आहात? उठा आधी. शांत व्हा. मी कोणावर उपकार करत नाही. मी माझे काम करतो, त्याचे पैसे घेतो. ही देवत्वाची गोष्ट वगैरे काही नाही. हा फक्त व्यवहार आहे. डॉक्टर थोडे कठोर स्वरात म्हणाले. डॉक्टर, तुम्ही काहीही म्हणा. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, पण प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. तुम्हाला तो गुड मंत्र मिळाला आहे. दैवी देणगी आहे ती. तिचा आदर करा, ती जतन करा आणि आमच्यासारख्या निराशांना नवजीवन द्या. तो माणूस नम्रतेने म्हणाला. यावर डॉक्टर थोडे नरमले, पण त्यांच्या मनातील अवस्था मात्र बदलली नाही. थँक्यू, पण हा माझ्या कन्सल्टन्सीचा वेळ आहे. प्लीज, तुम्ही जाऊ शकता. डॉक्टरने असे म्हणताच तो माणूस लगेच उठला. सॉरी डॉक्टर,
पण राहावले नाही हो, म्हणून आलो. खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा अभिनंदन, असे म्हणत तो निघून गेला. तो माणूस बाहेर जाताच डॉक्टरांनी चिडून पुन्हा फोन लावला. मेघना, हे काय चालले आहे? अपॉइंटमेंट नसताना कुणीही आत कसा येतो? मला आज कोणताही डिस्टर्बन्स नको. प्लीज आज सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. मला माहित आहे हे असे पहिल्यांदाच होत आहे, पण मी सांगतो म्हणून कर. मला जरा एकांतात राहू द्या. कोणालाही आत सोडू नको, असे म्हणत डॉक्टरने फोन ठेवला. त्यांच्या डोळ्यात विचित्र बेचैनी दिसत होती. आपले दोन्ही डोळे बंद करून ते तसेच राहिले. अचानक कॅबिनचे दार उघडले गेले आणि एक स्त्री आत आली. एक्सक्यूज मी डॉक्टर. कोणी सोडले आत? मी आज कुठल्याही पेशंटला अटेंड करणार नाही, डॉक्टरने दाराकडे न बघता म्हटले. सॉरी डॉक्टर, पण खूप अर्जंट आहे. आधीच खूप उशीर झाला आहे. आणखी थांबले तर अजून उशीर होणार. मी सांगितले ना, आज मी पेशंट अटेंड करणार नाही, असे म्हणत त्याने तिच्याकडे पाहिले आणि ते दचकले. तू तू इथे इथे काय करतेस? डॉक्टरांच्या या प्रश्नावर ती हलकेच हसली. का आलीस म्हणजे? डॉक्टर पेशंटला कधी असे विचारतो का? कित्येक दिवस, महिने, नाही कदाचित वर्ष झाली असेल तुमची अपॉइंटमेंट हवी होती, पण कधीच मिळाली नाही, म्हणून आले. कसली अपॉइंटमेंट? कसली ट्रीटमेंट पाहिजे तुला? डॉक्टरांचा चिडका स्वर अजूनही बदललेला नव्हता. डॉक्टर अजूनही बेचैन होते. समोर ती अनोळखी पण ओळखीची स्त्री मात्र हसऱ्या चेहऱ्याने उभी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. कसली ट्रीटमेंट? हे काय विचारणे झाले? मी नक्कीच ताप, खोकला घेऊन इथे आलेले नाही. बाळ हवं आहे मला, म्हणूनच आले आहे इथे. आफ्टर ऑल यू आर द बेस्ट गायनेकॉलॉजिस्ट who has given birth to many lives. ती पुन्हा असली. स्टॉप दिस राईट नाव. डॉक्टरांचा राग शांत झाला नव्हता. डॉक्टर, तुम्ही प्रोफेशनल आहात. तुम्ही तुमच्या पेशंटशी असे वागणे योग्य नाही. ती मात्र डॉक्टरांचे बोलणे मनाला लावून घेत नव्हती. मला माझ्या प्रोफेशनचे धडे शिकवू नकोस. मी शिकवत नाही डॉक्टर, फक्त आठवण करून देते. ती स्त्री शांतपणे पण चिडवत म्हणाली. क्षणभर खोलीत शांतता पसरली. ती डॉक्टरांनी न सांगता समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने हातातली फाईल डॉक्टरांकडे पुढे केली. मी माझे रिपोर्ट्स आणले आहेत डॉक्टर. प्लीज फक्त एक पेशंट अटेंड करा ना. फार वेळ लागणार नाही. प्लीज नाही म्हणू नका. डॉक्टर तिच्याकडे एकटक पाहू लागले. तिच्या डोळ्यातली विनवणी, तळमळ, यातना सगळे त्याला स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे त्यांच्या मनातला कठोर आव आणखी टिकला नाही. बोल, काय प्रॉब्लेम आहे? ते शांत स्वरात म्हणाले. हे ऐकताच
त्या स्त्रीच्या डोळ्यात खूप मोठा दिलासा उमटला. थँक्यू डॉक्टर. पण मला आधी एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही एखादा नवीन पेशंट अटेंड करायला साधारण किती वेळ घेता? तुम्हाला घाई असेल तर तुम्ही आत्ताच निघू शकता. डॉक्टर चेहरा कठोर करत म्हणाले. प्लीज सांगा ना. इट डिपेंड्स. केस हिस्ट्री जाणून घेण्यासाठी पेशंटला कम्फर्टेबल करण्यात कमीत कमी अर्धा तास सहज जातो. डॉक्टरनी तिच्याकडे न बघता उत्तर दिले. आणि त्यासाठी तुमची फी किती असते? आय चार्ज 1000 रुपीज फॉर माय कन्सल्टन्सी. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले. अर्थात तुमची ही विद्वत्ता फक्त लक्ष्मीची कृपा असलेल्यांना प्राप्त होते, नाही का? तू इथे माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले आहेस का की ट्रीटमेंटसाठी? डॉक्टरनी चिडून विचारले. तिने 2000 रुपये त्यांच्या समोर धरले. सॉरी, व्हेरी सॉरी. ही घ्या तुमची फी. मी कन्सल्ट करण्याआधी फी घेत नाही. छे छे, ही कन्सल्टन्सी फी नाही. तुमच्या किमती 60 मिनिटांसाठी मोजलेली किंमत आहे ही. त्या स्त्रीच्या मनात नक्की काय आहे हे डॉक्टरांना समजत नव्हते. हे बघ, मला संताप आणू नकोस. मी आधीच सांगितले आहे की बी पेशन्स डॉक्टर. कूल डाऊन. शांत व्हा. माझ्यासाठी तुमची वेळ खूप महत्वाची आहे. टू स्टार्ट विथ दिस ट्रीटमेंट, हे घ्या माझे रिपोर्ट. डॉक्टर रवीनी फाईल घेतली आणि तिचे रिपोर्ट्स चाळले. गेल्या 5 वर्षापासून तू हे करत आहेस? डॉक्टरांनी विचारले. हो डॉक्टर. माझ्या लग्नाला 7 वर्षे झालीत. लग्नाच्या 2 वर्षानंतर हे रुटीन सुरू झाले. दर 6-7 महिन्यांनी मी ब्लड, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, हेमोग्लोबिन अशा टेस्ट करत राहते. आतापर्यंत हिस्टेरोग्राफी, एंडोस्कोपी, सोनोग्राफी, मेमोग्राफी सगळ्या टेस्ट केल्या आहेत. आता तर मला याची सवयच झाली आहे. स्त्रीने शांतपणे पण हसत सांगितले. हो, मी पाहतो आहे रिपोर्ट्स. वेगवेगळे डॉक्टर्स, वेगवेगळे लॅब्स. डॉक्टर, स्त्री आणि पुरुष यांचे मिलन नैसर्गिक आहे, पण माझ्या बाबतीत ते का घडत नाही याचे उत्तर मी गेली 6 वर्षे शोधत आहे. मला उत्तर मिळाले नाही, पण माझ्या मनात प्रश्न मात्र असंख्य उभे राहिले आहेत. तुझे रिपोर्ट्स ओके आहेत, काहीच कॉम्प्लिकेशन्स नाहीत. तुला अजून काही डाऊट असल्यास काही टेस्ट कराव्या लागतील. आय विल रेफर यू टू रिस्पेक्टिव्ह लॅब्स. डॉक्टरांनी तिची फाईल बंद करत म्हटले. एक स्त्री बाळ नाही म्हणून प्रत्येक डॉक्टरकडे जाते, तेच रिपोर्ट्स पुन्हा घेऊन येते. पण डॉक्टरांची गणिते पक्की असतात. शरीरात बदल नसतानाही. ती स्त्री हसत म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? कारण नसताना आम्ही टेस्ट करायला सांगतो कमिशनसाठी? बुलशिट. कधी कधी एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन चुकीचे होऊ शकते किंवा महत्वाच्या गोष्टीसाठी क्रॉस एक्झामिनेशन आवश्यक असते. डॉक्टर जरा रागातच म्हणाले. तरीही ती स्त्री शांतच होती. हो, रिपोर्ट्स चुकीचे होऊ शकतात, पण महत्वाच्या गोष्टी स्किप होऊ शकतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे
क्रॉस एक्झामिनेशनसाठी पुन्हा टेस्ट करणे आवश्यक असते. ओके डॉक्टर. डॉक्टरावरच्या विश्वासाने अर्धा आजार बरा होतो आणि उरलेला त्याने दिलेली औषधे विश्वासाने घेतल्यावर नाहीसा होतो. माझ्यासारखी लोक डॉक्टरावर देवापेक्षा जास्त विश्वास ठेवतात, पण तो विश्वास कायम राहतोच असे नाही. जेव्हा याच देवाकडून दैत्याचे वार होतात तेव्हा मनातून त्यांच्यासाठी असह्य हाय येते. असे म्हणत तिने आपले डोळे डॉक्टरांच्या नजरेत रोखले. हे बघ, तुझे आधीचे अनुभव विसर. मी नाही म्हणत माझ्यावर विश्वास ठेव, पण एवढेच सांगतो, मी माझ्या प्रोफेशनशी खूप प्रामाणिक आहे आणि कदाचित हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. डॉक्टरने आपली नजर हटवत म्हटले, हो डॉक्टर, विश्वास आहे माझा. इनफॅक्ट मी तुमच्यावरच विश्वास ठेवू शकते. रिलॅक्स, इथे झोप. टेक अ डीप ब्रेथ. असे म्हणत डॉक्टर आपल्या खुर्चीवरून उठले. ती आपल्या जागेवरून उठली आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तपासणीसाठी झोपली. तिने श्वास घ्यायला सुरुवात केली. डॉक्टर रवी तिच्या श्वासांचा वेग लक्षात घेऊन सांगू लागले, रिलॅक्स, घाबरण्यासारखे काहीच नाही. दीर्घ श्वास घे, हळू हळू. डॉक्टर, मी खूप प्रयत्न करते पण नाही सावरू शकत. दर महिन्याला दिवस मोजते, कन्सीव्ह होण्याची गणिते मांडते. माझे बीज कधी फलित होणार त्या तारखा माझ्या डोक्यात ठाम असतात. त्या रात्री शरीर खूप काही सांगू लागते. मी माझ्या स्पर्शाने आसुसलेली असते. मनातच त्याच्या प्रेमाने स्वतःला चिंब भिजवते आणि तो जवळ आला की हृदयाचे ठोके दुप्पट होतात. पूर्ण काया त्याच्या उभेने पेटून उठते. तो पलंगावर जवळ आला की वाटते की त्याच्यात विलीन व्हावे. तो स्मित देतो, गुड नाईट म्हणतो आणि झोपतो. मी मात्र श्वास भावना सावरण्याचा प्रयत्न करते, पण तेही वांझोटे ठरतात, माझ्यासारखेच. असे म्हणत तिने आपले डोळे बंद केले. बी रिलॅक्स, ब्रीथ इन स्लोली, ब्रीथ आउट स्लोली. फॉलो माय काउंट. 1 2 3 4. रिलॅक्स. गुड, व्हेरी गुड. हा. आय थिंक यू लिव्ह इन द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. तुझ्या शरीरावर तुझ्या मानसिक स्थितीचा प्रभाव जास्त आहे. युअर फिजिक हॅज कमांडेड बाय युअर मेंटल स्टेट. परहॅप्स थॉट कॅन बी वन रिझन फॉर नॉट कन्सिविंग. वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. एका स्त्रीने आपल्या नवऱ्याकडून शारीरिक मानसिक सुखाची अपेक्षा ठेवणे ही फॅन्टसी कशी असू शकते डॉक्टर? मॅडम, कधी कधी पुरुषाची इच्छा नसते. कामाचा व्याप, थकवा, टेन्शन, स्ट्रेस, बऱ्याच गोष्टी असतात. फक्त तुमची इच्छा आहे म्हणून यू कॅनॉट फोर्स अँड मेक हिम टू डू इट. आय कॅनॉट, बट ही कॅन. जर त्याची इच्छा असेल तर ती शारीरिक क्रिया घडतेच. माझी इच्छा नसतानाही. डॉक्टर, तो संभोग नसतो, तो स्वयंभोग असतो. फक्त माझ्या शरीराचा उपयोग होतो, माझी इच्छा असो किंवा नसो. ती उठून बसली. डॉक्टरही पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसले. मला वाटते तू साध्या साध्या गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड करत आहेस. डॉक्टर हसत हसत म्हणाले. हसायला काय झाले डॉक्टर? ती पुन्हा खुर्चीवर येऊन बसली. स्वयंभोग काय म्हणायचं आहे तुला? सगळे पुरुष आपल्या बायकोवर बलात्कार करतात का? नवरा बायको म्हणजे एक म्युच्युअल रिलेशनशिप आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आय थिंक आय एम वेस्टिंग माय टाइम विथ यू. तू जाऊ शकतेस. डॉक्टरच्या मनातला राग स्पष्ट झळकत होता. आय एम युअर पेशंट. डॉक्टर, डोंट फॉरगेट, आपलेही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होते ना? आमचेही खूप चांगले नाते होतं.
डॉक्टरने गंभीर स्वरात विचारले. होतं, पण सध्या त्या नात्यावर मळ साचला आहे. पैशांचा, महत्वाकांक्षी असण्याचा, स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याचे अस्तित्व नाकारण्याचा मळ. खरे तर आता काहीच वाटत नाही. हे असेच न बदलणारे आहे, हे मी गृहीतच धरले आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आय हॅव ॲक्सेप्टेड इट. नो कंप्लेंट्स, नो रिग्रेट्स. यावर डॉक्टर जरा चिडले. असं असेल तर मूल का हवं आहे? कारण मला आई व्हायचे आहे. मला माझे ममत्व संजीवित करणारे बाळ हवे आहे. माझ्या हृदयाच्या ठोक्यासोबत त्यांच्या हृदयांच्या ठोक्याची जाणीव करून देणारे स्पंदन हवे आहे. माझ्या त्या क्षणात नाजूक अंकुरलेल्या जीवाचे ब्रह्मांड हवे आहे. क्षणोक्षणी माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा, माझ्यात तरंगणारा, फुलणारा, चैतन्य जागवणारा मला माझा अंश हवा आहे. एका नवनिर्मितीचा अविस्मरणीय, अलौकिक, सुखद अनुभव हवा आहे मला. मला आई व्हायचे आहे. मला माझे बाळ हवे आहे. स्टॉप इट. तुला औषधांची गरज नाही. तुला काउन्सिलिंगची जास्त गरज आहे. जर माझ्याकडून ट्रीटमेंट घेणार असशील तर मला मूल हवं आहे हे वाक्य आधी डोक्यातून काढ. सतत तू मेंदूला सांगतेस मला मूल हवं आहे, मला मूल होत नाही. हे तुला सायकोलॉजिकली कुमकुवत बनवते. मग त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट तुझ्या फिजिकवर होतो. विसर की तू बाळ होण्यासाठी काहीतरी करत आहेस. जस्ट बी नॉर्मल अँड हॅपी. कसली चिंता न करता मस्त जग. विसरून? तुम्ही विसरू देणार? हा समाज मला विसरू देणार? म्हणजे म्हणजे गोड बातमी कधी देताय? तुम्ही आजकालची मुलं फार फॅमिली प्लॅनिंग करतात, हो की नाही? अगं, सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत. मग कधी हलवताय पाळणा? द्या ना गोड बातमी. आम्ही बाळाचे आजी आजोबा, मामा मामी, मावशी, काका काकू थांबलो आहोत. का तुम्ही उशीर करत आहात? कारण काय? ती वेगवेगळ्या आवाजात बोलली. कारण नको आहे मला मूल. डॉक्टर दात ओठ खात म्हणाले. रिलॅक्स. तुम्हाला नको आहे, पण तुमच्या बायकोलाही नको का? समाजाच्या प्रश्नांना तिच्याकडे नसलेली उत्तरे ती कशी देत असेल? तिने प्रश्न केला. म्हणजे मी कधी या विषयावर? डॉक्टर जरा गडबडले. कधीच नाही बोललात, हो ना? या प्रश्नांची उत्तरे द्यायला नको वाटते. कधी कधी एवढा संताप येतो की वाटते ओरडून मोठ्या आवाजात जगाला सांगावे, आम्ही शारीरिक सुख घेताना गर्भनिरोधक गोष्टी नाही वापरत. मी कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट्स घेत नाही. आमचा संसार आहे. आम्ही मूल नसताना असेही जगू. तुम्हाला काय करायचे आहे? काय तर काळजी म्हणे. त्यांचा वेळ जावा, बोलायला विषय मिळावा म्हणून ही काळजी. तिच्या बोलण्यात आता दुःख जाणवू लागले होते. इतका वेळ हसत खेळत सांगणारी ती आता आतून तुटल्यागत बोलू लागली होती. या गोष्टी तू खूप मनाला लावून घेतेस. बुद्धांचा एक विचार आठवतो, डू नॉट गेट एक्सेप्ट विथ द पीपल और सिच्युएशन. बोथ आर पॉवरलेस विदाउट युअर रिॲक्शन. तुला कळतं का मला काय म्हणायचे आहे ते? असे म्हणत डॉक्टर तिच्याजवळ गेले. मी रिॲक्ट झाले नसते, पण माझ्या हातातून वेळ निसटून जात आहे. स्त्रीच्या जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या मातृत्वाला मी मुकत आहे. बाळ नेहमी दोघांचे असते, पण उत्तरे मात्र स्त्रीलाच द्यावी लागतात. कारण त्यात निसर्गसुद्धा पुरुषप्रधान ठरतो. निसर्ग
हो डॉक्टर, तुम्हाला माहीत आहे पुरुषांसाठी जनेंद्रिये साधारण किती वर्षापर्यंत सक्रिय असतात? वेल, इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, बट ऑन ॲन ॲव्हरेज इट कॅन गो अबाव 60. आणि एका स्त्रीसाठी अगेन इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन, पण 35 ते 40, जास्तीत जास्त 45, डॉक्टर म्हणाले. म्हणूनच म्हणते निसर्गसुद्धा पुरुष प्रधान आहे. हा अन्याय नाही का? आता तुझ्या पुढे देव जरी आला तरी तू त्यालाही अन्यायी म्हणशील. कमॉन, निसर्ग नियम आहेत हे सर्वांच्याच भल्यासाठी. तू नको तिथे लक्ष आणि शक्ती वाया घालवतेस. लोकांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन काय करणार आहेस? ही लोक येणार आहेत का तुझ्या बाळाला सांभाळायला? नाही ना? तू तुझ्या नवऱ्याबरोबर आहेस ना सुखी? मग का देतेस महत्त्व लोकांच्या वायफळ बोलण्याला? यू विल एंड अप विथ नथिंग. हो, बरोबर आहे डॉक्टर. गेली 4-5 वर्षे जिथे जावे तिथे लोकांच्या प्रश्नाचा भडीमार नकोसा होतो. हळूहळू मित्रमैत्रिणी मागे सोडून आले. डोक्यात फक्त एकच विचार असतो, कधी मी आई होणार? माझ्या उरात ती धडधड कधी सुरू होणार? कधी तो नाजूक जीव मी माझ्या हृदयाशी घट्ट धरणार? आय थिंक यू शुड कीप युअर सेल्फ बिझी. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. तुला जे आवडेल ते कर. वाचन, गायन, पाककला. स्वतःला गुंतवून ठेव. गुंतवून? हा माझा प्रयत्न झाला आहे ही घुसमट घालवायला. म्हणजे तुला मुलाला जन्म देणे हे एकमेव ध्येय वाटते. किती स्त्रिया मुलाला जन्म देऊ शकत नाही, पण त्यांनी जगायचे सोडले नाही. त्यांचे आयुष्य थांबत नाही. लाईफ गोज ऑन अँड ऑन. आपले दुःख विसरून ते आपल्या फील्डमध्ये नाव कमावतात. कोणी मुलं दत्तक घेऊन एका अनाथाला हक्काची नाती, स्वतःचे घर देतात. तुझ्या बाबतीत तर सगळे नॉर्मल आहे, पण तुला मानसिकता बदलावी लागेल. मानसिकता? तुम्ही माझी मानसिकता अगदी अचूक जज केलीत, पण त्या मानसिकतेची कारणं अनलाइज करायला तुम्ही विसरलात डॉक्टर. लग्नानंतर मी एक बायको, तू सून म्हणून जगत राहिले. या जगण्याला मी पूर्णपणे रीती झाले. आता जाणवत आहे की स्वतःचे अस्तित्व विसरून पुरुषाच्या अधीन होणे हा मूर्खपणा आहे. त्याच्या आयुष्यात आपलेही स्थान आहे याची जाणीव करून देण्याचे प्रयत्न जेव्हा होतात तेव्हा त्रास होतो, खूप घुसमट होते. यु नो वॉट, तुझ्या या स्थितीला वेड म्हणतात. वेड. वेड आणि वेड्यांचा उपचार माझ्या हातात नाही. डॉक्टर हसले. डॉक्टरांचे हसणे तिला चिरून गेले. ती तशीच उभी राहिली. हो, वेडच आहे. आई होण्याचे वेड लागले आहे मला. दर महिन्याला पाळी येते आणि मी सतत ओव्ह्युलेशन डेज मोजते. पुन्हा पाळी येणार की नाही, गर्भ असेल की नाही, हेच प्रश्न सर्व काळ व्यापून ठेवतात. पाळीचा एक दिवस सुद्धा पुढे गेला की असे वाटते कदाचित कन्सिव्ह झाले आहे. 2-3 दिवस पुढे गेल्यावर तर असे वाटते शरीरात काहीतरी बदल होत आहेत. मनात इवल्याशा जीवाच्या आगमनाची नकळत स्वप्ने रंगतात. मातृत्वाची हलकी झुळूत स्पर्श होते आणि अचानक लख्ख उजेडाला गिळून खिन्न काळोख समोर यावा तसे या स्वप्नांना चिरून गर्भाशयाचे लाल अश्रू वाहतात. माझ्या स्वप्नातले मातृत्व भेदून वाहणारे, सर्व आशा आकांक्षा रित करून गळणारे. गर्भाशयात एक पोकळी निर्माण होते, कारण जतन करण्यासाठी काहीच नसते. नको वाटते, नको ते लाल भडक गर्भाश्रू. काही क्षणासाठी झोपलेला न्यूनगंड पुन्हा जागा होतो. न्यूनगंड आणि निराशा क्षणाला जाणीव करून देतात की मी वांझोटी आहे. हो, मी वांझोटी आहे. ती मोठमोठ्याने रडत म्हणाली.
स्टॉप इट माधवी, बस चाले आता, असे म्हणत डॉक्टरांनी तिला मिठीत घेतले. ती काहीही न बोलता डॉक्टरांच्या छातीवर आपले डोके धरून रडत होती. माधवी, तसे काही नाही आहे, तू मुळी तशी नाहीस. आणि खबरदार, पुन्हा तो अपशब्द उच्चारलास तर. खरे तर तुझ्यात काही कमतरता नाही, मीच कमी पडलो तुझा नवरा म्हणून. आय एम सॉरी माधवी, मला माफ कर. तुझ्या मनात उठणाऱ्या वादळाला वाट मोकळी करून द्यायला तुला माझ्यातील डॉक्टराला भेटावे लागले. डॉक्टरांचे डोळे पण आता ओले झाले होते. आणखी काय करू शकत होते मी? तू जेव्हा क्लिनिकमध्ये आलीस तेव्हा मला खूप संताप आला. वाटले तुला इथून हाकलून द्यावे, पण तुझ्याच बोलण्याने गांभीर्य वाढले. आज मी फक्त तुझा नवराच नव्हतो, तर एक डॉक्टर पण होतो माधवी. आय एम रिअली फिलिंग गिल्टी. कधीच का नाही बोललीस हे? तुझ्या इच्छा का मारत राहिलीस? मी तुला कुठल्याही कन्फ्यूज झालेल्या पेशंटबद्दल सांगायचो तेव्हा तुला किती कुतूहल वाटायचे, किती कौतुक. पण तुझ्या डोळ्यात मी माझा अभिमान पाहत होतो. त्या पाणवलेल्या डोळ्यात तुझी मातृत्वाची आसवे पाहण्यास मी असमर्थ ठरलो. मला माहीत आहे, कितीतरी कॉम्प्लिकेशन्स असलेल्या पेशंटला पॉझिटिव्ह रिझल्ट दिला आहे मी. तुला या विषयावर माझ्याशी बोलावे कधीच वाटले नाही. मी इतका दुरावलो होतो का तुझ्यापासून? तू शिखरावर चढताना तुला माझा अडथळा होऊ नये म्हणून माझ्या इच्छांना गारठून ठेवले. वाट पाहत राहिले तू कधी वळून बघशील की मी किती मागे राहिले. खऱ्या अर्थाने तुझ्यासोबत चालण्यासाठीच तू कधी तुझा हात पुढे करशील याचीच वाट पाहत होते मी. यावर डॉक्टरांनी हात पुढे केला. माधवी, इथून पुढे तू एकटी नाहीस. तुझे मातृत्वाचे स्वप्न मी नक्की पूर्ण करीन, पण त्याआधी तुझे हरवलेले अस्तित्व मला पुन्हा निर्माण करायचे आहे. मी स्वतःभोवती एवढा गुंतून गेलो होतो की मला माझ्या भोवती सतत राबणाऱ्या जीवांचा विसर पडला. माझ्यातलो तो इमोशनल सेन्सिटिव्ह माणूस मरून गेला होता. पण तू मला भानावर आणलेस. आता माझ्या मनालाही तीव्र इच्छा आहे बाप होण्याची. खरंच? हो माधवी, आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ, असे म्हणत डॉक्टरांनी तिला मिठीत घेतले. तर तुम्ही ऐकत होता कथा वानसोटी.